रंग मातीचे या माहिती शृंखलेत आपले स्वागत आहे. पारंपरिक कुंभारकाम करणाऱ्या कलाकारांच्या माहितीसाठी व त्यांना भविष्यात मार्गदर्शनपर ठरेल अशी आम्ही माहिती शृंखला तयार करत आहोत. सर्वसाधारण जगभरात मातीकाम करणारे कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा उपयोग भांडी तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी करत आले आहेत. प्रत्येक मातीचा रंग, गुणधर्म तसेच टिकाऊपणा वेगवेगळा असतो, त्यामुळे त्याची किंमतही वेगवेगळी असते. आज आपण जाणून घेऊयात की भाजल्या जाणाऱ्या मातीचे एकूण किती प्रकार आहेत. मातीच्या प्रकारांना किंवा मिश्रणांना क्ले बॉडीज किंवा क्ले फॉर्म्युलेशन संबोधले जाते. यात प्रत्येक प्रकारची संरचना, भाजण्याचे तापमान, रंग व मजबूतपणा हा वेगवेगळा असतो. आपण आता मातीचे प्रकार समजून घेऊयात. टेराकोटा ही एक प्रकारची अर्थनवेअर माती आहे. ती लाल केशरी रंगाची, लालसर असते कारण त्यात लोह म्हणजेच आयन जास्त असते. कमी तापमानात साधारण 900 ते 1100 डिग्री सेल्सिअसमध्ये भाजली जाते. ती छिद्रयुक्त असते म्हणून पाणी शोषून घेते. भांडी, मूर्ती, फुलदाण्या, बागेतील भांडी आणि सजावटीच्या वस्तूंसाठी खूप वापरली जाते. ती हलकी आणि सोपी कामं करण्यासाठी असते, पण जास्त मजबूत नसते. अर्थनवेअर कमी तापमानात भाजली जाणारी माती. रंगीत असू शकते, लाल, पिवळी, तपकिरी. छिद्रयुक्त राहते. कमी तापमानात साधारण 950 ते 1150 डिग्री सेल्सिअसमध्ये भाजली जाते, म्हणून ग्लेज लावून पाणी अडकवावे लागते. ती मऊ आणि काम करायला सोपी असते. पारंपरिक मातीची भांडी, टाईल्स, मूर्ती आणि डेकोरेटिव्ह आयटमसाठी वापरली जाते. मजबूती कमी असते. स्टोनवेअर मध्यम ते उच्च तापमानात साधारण 1100 ते 1300 डिग्री सेल्सिअसमध्ये भाजली जाते. ती खूप मजबूत, घन आणि पाणी शोषत नाही. नॉन पोरस किंवा विट्रियस. रंग तपकिरी, राखाडी किंवा पिवळसर असू शकतो. ती दैनंदिन वापराच्या भांड्यांसाठी, कप्स, प्लेट्स, बोल्स साठी उत्तम असते कारण ती टिकाऊ आणि मजबूत असते. कुंभारकलेत खूप लोकप्रिय. राकू क्ले विशेषतः राकू फायरिंग तंत्रासाठी बनवलेली माती. ती जास्त ग्रॉग असलेली असते, जेणेकरून थर्मल शॉक, अचानक तापमान बदल सहन करू शकेल. कमी ते मध्यम तापमानात भाजली जाते आणि नंतर वेगाने थंड केली जाते. रंग आणि क्रॅकल इफेक्टसाठी प्रसिद्ध. जपानी राकू चहाचे कप आणि आर्टवर्कसाठी वापरली जाते. ती मजबूत नसते पण खास प्रभाव देते. अर्थस्टोन ही एक प्रकारची मजबूत स्टोनवेअर के आहे. काही ब्रँडमध्ये विशेष नाव. ती ग्रॉग मिसळलेली असते, ज्यामुळे ती खूप टिकाऊ आणि थर्मल शॉक सहन करणारी होते. स्कल्पचर, मोठ्या वस्तू आणि बाहेरच्या वापरासाठी म्हणजेच आउटडोअर साठी उत्तम. स्टोनवेअर सारखीच पण जास्त मजबूती. पेपर क्ले यात कागदाचे छोटे तुकडे म्हणजेच पेपर पल्प मिसळलेले असते. त्यामुळे ती खूप हलकी, लवचिक आणि कोरड्या अवस्थेतही जोडणे सोपे जाते. कमी वजनामुळे मोठ्या स्कल्पचर बनवणे सोपे जाते. कोरडे झाल्यावर मजबूत होते. अर्थनवेअर किंवा स्टोनवेअर बाधित असू शकते. नवीन कलाकार आणि हलक्या वस्तूंसाठी लोकप्रिय. पोर्सेलेन उच्च तापमानात 1200 ते 1400 डिग्री सेल्सिअसमध्ये भाजली जाते. ती पांढरी, खूप बारीक आणि पारदर्शक म्हणजेच ट्रान्सलुसंट असते. मजबूती खूप जास्त, पाणी अजिबात शोषत नाही. ती नाजूक दिसते पण खूप टिकाऊ असते. उच्च दर्जाच्या चहा, कॉफी कप, डेकोरेटिव्ह आयटम्स आणि फाईन चायनासाठी वापरली जाते. काम करताना थोडी कठीण असते कारण ती कमी प्लास्टिसिटी असते. हे आहेत सर्वसाधारण भाजल्या जाणाऱ्या मातीचे काही प्रमुख प्रकार. पुढील भागात आपण मातीत कोणती खनिजे मिसळल्यास मातीचे रंग बदलता येतात हे पाहणार आहोत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व कुंभारकाम करणाऱ्या बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा, कारण समाजाला आपण नव्या दिशेला घेऊन जाऊ. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.